थोडंसं स्पीडली येण्यासाठी अंगठा प्रेसच करावा लागेल. म्हणजे 2 बटनचा ग्रुप झाला पाहिजे आणि पकड काय तुमची अशी असेल ती 2 बटनच्या प्रेशरवर ते मारायचं आहे. हा डबल झाला, म्हणजे डबलला स्पीड लागते. मग आता ब्रश वगैरे हे मारताना तुम्हाला अतिशय जास्तीत जास्त फोर्स करायचा असेल तर 3 बोटांचा ग्रुप लागेल. पहिला ग्रुप आहे अंगठा, तर्जनी, मधली बोट. मला सोयीचं पडतं. ही 3 बोटं माझी जवळ येतात, ही 3 बोटं माझी जवळ घ्यायला अडचण होते, ही 3 बोटं येऊ शकत नाही. म्हणजे अंगठा, तर्जनी आणि अनादर बोट ह्यामध्ये जी तुमची 3 बोटं इझी येतील त्या तिन्ही बोटाच्या प्रेशर खाली मारायचं, म्हणजे स्पीड शॉट होईल. टेक्निक तुम्हाला ते तसं करावं लागेल. म्हणजे एखाद्या वेळेस हा समजा राऊंड शॉट घ्यायचा आहे, म्हणजे हा झाला 2चा ग्रुप, हा झाला अंगठा, तर्जनी आणि माझ्या ह्यासाठी MF मधले बोट, अंगठा. म्हणजे मी आता काय करणार आहे, 2 बोटाच्या ग्रुपऐवजी 3 बोटाचा ग्रुप करणार. मला जे सोयीच पडते हे असं. आता त्यात तुमचं टेक्निक सरळ प्रेस आणि 3 बोटाचं केव्हा मारायचं काय नाही. समजा हे जर राऊंड मॅजिक पावडर टाकले तरी पण मग मी आता याच्यामधून सोडणार. मग हे असं धरलं तर ती ग्रीप झाला, ग्रीप झाली. सोडताना तुम्ही तिने सोडताय ते ग्रुप थ्रो झाला. तर ग्रुप थ्रोची कंडिशन काय अशी, एक वेगवेगळा नाही, ठराविक कंडिशनमधनं ते बोट गेलं तर्जनी अंगठ्याच्या मधलं, मग ज्यांची याच्या अनाबरोबर झाली हे फार फास्ट आणि ॲक्युरेसी. ह्याला स्लो करणं कमी पडतं आहे, पण तिन्ही पद्धतीचा सराव केला तर होत आहे. आता एक उदाहरण म्हणून ह्याला मारून बघूया. मला हे सांगण्यापेक्षा प्रात्यक्षिक आहे. तर स्पीड आलं की 3 बोटं एकत्र आली, 3 बोटाचा ग्रुप, त्यानुसार असणारी पकड अशी असली तर ती पकड झाली, म्हणजे ग्रीप झाली. आणि ग्रीप आणि ग्रुपमधला फरक लक्षात घ्या, हे मला सांगायचं, बाकी काही नाही. आता मी ग्रुप थ्रो मारतोय, कुठे लावले, ठीक आहे, त्याच्यापर्यंत आला. आता रिबाउंड मारतोय. मला इथं मी 2 बोटाचा ग्रुप करील, किती स्पीड मला पाहिजे, जास्त 3 बोटाचा ग्रुप करेल, त्यानुसार आहे ती. म्हणजे जिथं तुम्हाला तर ब्रशिंग करायचं आहे, फार जोरात ह्या काळीला कुठेतरी घालवायचं, इथं 3 बोटाचा ग्रुप फार उपयोगी पडेल.